श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, स्वामी म्हणतात प्रारब्ध हे कोणालाही चुकलेले नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशीच कथा पाहणार आहोत. सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्यासोबत येते. स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार हे खात्री होती, पण तयारी ठेव या ताकदीने तिला थरकाप सुटतो. ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते. वैद्यबुवा गर्भस्थ शिशूचे निधन झाले आहे असे निदान करतात आणि सुमन कधी आई होणार नाही असं पण सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीला मिळतात. त्याच्यावर देशधोडीवर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो. स्वामी म्हणतात, रे बाळ्या, आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेला प्रारब्ध त्यांना भोगावाच लागेल. बाळप्पा म्हणतो, स्वामी यावर काही उपाय नाही का? तेव्हा स्वामी म्हणतात, अरे, एकदा पापाचे विपरीत प्रारब्ध बदल झाल्यावर या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात. अरे, म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीत होऊन पाप घडत राहतात आणि याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान है, यह न्याय में देर है. अरे, भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळप्पा म्हणतात, स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? तेव्हा स्वामी म्हणतात, अरे, जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास धरतो. म्हणतो, मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळप्पा म्हणतो, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आलं असतं. इकडे शेत वाहिल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते, पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याची खाली पोती देऊन आपल्याला एक खून केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसा तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही सांग. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भारात ती गळफास लावायला जाते. पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तेथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात. सुमन, मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं. अरे, जर देवाने ठरवलेली वेळ नसती तर काही केलं तरी सुटका होणार नाही, पण मरण आपल्याला ठरलेल्या वेळीच येणार. अरे, आपल्या सासू, नवरा आणि भावाचा विचार कर. तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटेल? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होत आहे त्याचं काय करू? तितक्यात शारदा, शिवाजीची बायको, आपल्या नंदेला आपलं बाळ देते. शारदा म्हणते, हे माझं बाळ घे, याला तू आपलं मान, तू वाढव त्याला, त्याची तुला जास्त गरज आहे. मला काय, मला दुसरं अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते
आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते। आता इथे तात्पर्य काय आहे की स्वामींवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे। तसंच प्रारब्ध हे भोगावंच लागतं। स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात पण मिटवू शकत नाहीत। भक्ती, सेवा, नामस्मरण महत्त्वाचे आहे। आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकट जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत। आपण हे विसरता कामा नये। सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्याला स्वामी भक्तींवर ठाम असावे। फक्त दुःखात त्याची आठवण नको। मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार, आधी नाही किंवा नंतरही नाही। कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। तर अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात। पण हो, त्यांच्या प्रारब्धात जे आहे, जी त्यांच्या कर्माची फळं आहेत ती त्यांना मात्र भोगावीच लागतात। प्रारब्ध हा कधी कोणाला चुकलेला नाही आणि तो कधी कोणी बदलूही शकत नाही। आपण जसे कर्म करतो चांगले किंवा वाईट, त्यानुसार आपल्याला त्याचे फळ देखील त्याचप्रमाणे मिळते। त्यामुळे संकटात कधीही स्वामींना विसरू नका। उलट स्वामींची जेवढी होईल तेवढी सेवा अधिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारांसोबत शेअर। असेच छान छान व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करून त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।